हे आज आमचे मिस्टर बनवतात आहे मॅगी। या खायला या मॅगी। मॅगी हे आम्हाला देत नाही जेवायला, मग आम्ही असं मॅगी बनवून खातो। खूप सोपी असते मॅगी, काय नाही, असं कापायचं, असं टाकायचं, झालं आणि खायचं। तर यांची मॅगी इंडियन प्लस चायनीज मिक्स असते। तर रेसिपी पण आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत। त्याचबरोबर मॅगी मिस्टर कसे बनवतात हे सुद्धा बघा तुम्ही। कांदा बरोबर नाही, अरे नवीन कांदा द्या रे। कांदा बरोबर आहे, असंच कापतो की आम्ही रोज। मग पूर्ण पैसे नाही देत तुम्ही कांद्याचे, उतरून आणला वाटतं। काय नाही, हे असं कांदा साफ करायचा, हे नाही निघत, हा असं घ्यायचं, असं कापायचं आणि ठेवायचं। हे मग बारीक करायचं। मला येत नाही पण तुम्ही करा, सगळं तुम्ही करणार, मग तुम्ही काय करणार? आम्ही बघू ना, आणि नंतर खाऊ पण तुमची मॅगी कशी करता येते। असं फिरवायचं, एखादा मोठा पीस चालतो आला तर, असं काय नाही, बोट सांभाळायचं। कांदा जाऊ दे, काय नाही, छोटी बारीक होणारच, आपण चांगला बोट सांभाळायचं। कापड नाही काय तर मिस्टर बोला, तुम्ही कुठून शिकला मॅगी? हे मी स्वतः शोधून काढले, मी कुठून शिकलो नाही, मी स्वतः बनवली। बायको देत नव्हती, बोली तुमच्या हाताने बनवून खा। अरे मग चॅलेंज ॲक्सेप्टेड, मग मी मॅगी शिकलो बनवायला। तर टेस्ट तर खूप छान आहे मॅगीची, तुम्ही भरपूर वेळा खाल्ली आहे, मी बनवली तेव्हा। तर आज प्रेक्षकांना सुद्धा होऊन जाऊ द्या, म्हणजे तुमची नवीन रेसिपी ही रेसिपी शेअर करा। इथं कांदा जास्त जाड आहे किंवा याला धार नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे। रोज असाच असतो, आम्ही चिरतो की रोज। मग मी आता माझ्या मुलाकरता आणि माझ्याकरता बनवतोय, आणि तुमचा आज उपवास आहे, तर तुम्हाला आज मॅगी नाही मिळणार। हो, तुमचा उपवास सोडून मी कशाला पाप लावून घेऊ मला? तर आज तुम्ही दोघे खा। हे असं एवढं बारीक चिरायचं, हे जास्त जाड आहे, तुम्ही बारीक चिरा, सोपं असतं। बोट सांभाळा, माझा एकदा बोट कापलेला आहे म्हणून मी जरा सांभाळूनच करतो। तर मॅगी बनवताना फक्त मॅगी बनवताय, तर तुम्ही बघू शकता हळूहळू कसं पसारा होईल इथे, ते सुद्धा बघा। एकदम स्वच्छता पाळतो मी, पसारा बिसारा काय नाही। किचनच आमच्या एवढं मोठं आहे की कुठली वस्तू कुठे ठेवली की लगेच पसारा दिसतो। तरी सुद्धा आम्ही रोज पूर्ण जेवण करतो की याच्यातच। आणि आनंद वाटलं की 2 BHK बनवणार, तर किचन मध्ये एकच जण काम करणार, त्या हिशोबाने त्यांनी बनवलं। आता 2 BHK मध्ये किती लोक राहतात, किती लोक किचन मध्ये काम करणार? मग गणित सच्च होतं। मग आम्ही बायका करतो की संध्याकाळचा दुपारचा सगळं जेवण नाश्ता सगळं इथेच करतो की आम्ही तुम्हाला मदत करतो। तुम्ही जे कच्चं पक्क बनवतो आम्ही खातो, ते आम्ही उदाहरण करतो, मस्त छान बनवून देतो सगळं। अरे काय भाऊ, हळूहळू हाताला लागेल। झालं बारीक झालेलं, एकदम मस्त झालेलं आहे। तर आपला पहिला कांदा बारीक चिरून झालेला आहे इथे। हा टमाटा आहे, कितीतरी रुपये किलो असतो। आता हे पण यांना माहित नाहीये की टोमॅटो कापतात की असं कापतात, उभा उभा चिरा, याला असं कापायचं, लिंबू असा कापायचा असतो, हो, टमाटा असा कापायचा असतो। मग विचारताय कशाला? बघत होतो तुम्हाला येतं की नाही येतं। तरी ते टोमॅटो सुद्धा आता चिरतात आहे हळूहळू, तुम्ही बघू शकता। स्पीड केवढी भारी आहे यांची, भारी आहे काय, मस्त आहे। चाकूला धार नाही, टमाटा खराब आहे, काहीतरी प्रॉब्लेम, जाऊ दे बस। आधी कांदा खराब होता, आता टोमॅटो खराब आहे। अरे बापरे, काय झालं? मला कधी कधी वाटतं कैंचीने कापलेलं बरं असेल, बरोबर कापलं जाईल। म्हणजे रोजचा जर तुम्हाला स्वयंपाक सांगितलं दुपारचा, तर संध्याकाळी मिळणार आम्हाला जेवण। काय नाही, एवढं काय खास नाही, फटाफट करतो मी। हे बघ, झालं कांदा, एक टमाटा, कसं बारीक करायचं माहिती आहे। गेल्या 5 मिनिटं झालेले, फक्त कांदा आणि टोमॅटो चिरत आहे तुम्ही।
हे थोडं मोठे ठेवतो, हा. सगळ्यात बारीक करायची काही गरज नाही. म्हणजे होत नाही असं सांगा ना. होतंय, मी नाही करत आहे, वेळ वाचवतोय काय. म्हणजे नेहमी मी चिरून देते, तर आज मी रेकॉर्ड करते, तर तुम्ही बघू शकता फजिती कशी होते कांदा आणि टोमॅटो चिरताना. एकदम सोपं आहे, झाला बारीक, काय नाही, जास्त वेळ नाही लागत त्याला. हे आता एवढंच उरलंय. हा, फक्त एक टोमॅटो आणि एक कांदा चिरायला एवढा वेळ. मग आता हात बघा काय बसला एकदम. हा, बस आता एवढं रिस्क आहे पुढे. अयो, आता मग असं फिरायचं त्याला, असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं. हे नाही असं सारखी चाकू पाहिजे. जेवण बनवताना बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा आज देत आहे जय श्रीराम वाले. ते जय श्री राम नाही आहे, हा. ते हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम. ती वाले लोक, आपली आपली श्रद्धा. सगळ्यांची आपली आपली श्रद्धा असते. तर इथे काहीतरी भजन चाललंय. हे असं झालं की याला आता बारीक कसं करायचं म्हणजे याला असं कापायचं, बस झालं. हे बोट कापेल नाही तर आपल्याला मॅगी खायची, डॉक्टरकडे थोडी जायचं. आज टमाट्याला जास्त जाड आहे, बारीक नाही होत. कांदा पण प्रॉब्लेम आहे, टोमॅटो पण प्रॉब्लेम आहे का चिरायला तुम्हाला प्रॉब्लेम होते. झालं झालं, छोटं झालं, एकदम मस्त झालं. झालं का. एकदम कडक. तर इथे कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे. हेच म्हणजे मुश्किल असतं सगळ्यात, ते मी एकदम पटापट केलेलं आहे. हा, आता गेल्या 7 मिनिटात फक्त एक कांदा आणि टोमॅटो चिरलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे आता पुढचं महत्वाचं हे. हा, हो. सगळ्यात पहिले गॅस चालू करायचा, जे माझ्याने कधी होत नाही. तर आज बघूया होतंय का. झालं बाबा, झालं झालं. गॅसवर असं हे ठेवायचं, याला काहीतरी म्हणतात, पॅन म्हणतात. पॅन म्हणतात. हो. मग हे तेल घ्यायचं, 2 जणांकरता एवढंसं तेल टाकायचं. हे मी खाणार, हा मुलगा खाणार. अच्छा, म्हणजे ते सुद्धा मोजून. हा, असं असं मोजतात. हो, मग असं कसं मोजायचं असतं. मग काय करायचं, हा, हे ना तुम्ही बारीक जे चिरलेलं आहे, हो. हे बारीक नाही आहे ऍक्च्युली, पण हे बारीक चिरायचं खूप. हा, आणि ते थोडं गरम व्हायला द्यायचं, आणि मग हे टाकायचं त्याच्यामध्ये. सोपं आहे, सोपं आहे. बघ, बारीक हवं होतं. चाकू खराब आहे आमचा आज. हे झालेलं आहे गरम, मला असं वाटतंय टाकून द्यायचं लगेच. हा, आवाज आली म्हणजे गरम झाले. हा, असा आवाज आला म्हणजे गरम झालं. असं मग जरा परतून घ्यायचं. फक्त आता एक मॅगी बनतीये, तर तुम्ही बघू शकता केवढा वेळ लागणार आहे मॅगी बनायला. मध्ये खोटं सांगतो 2 मिनिट में मॅगी वगैरे, आता काय नसतं 2 मिनिट में मॅगी. तर 2च्या पुढे 0 लावायचा. 20 मिनिट लागतात मॅगी बनायला. अच्छा. हा, पण आम्ही 5 मिनिटात खाऊन संपवतो. म्हणजे खायला फक्त 5 मिनिटं आणि बनवायला 20 मिनिटं लागतात. मग पूर्ण स्वयंपाक करायला किती वेळ लागेल. अरे बापरे, आता पडलं का. हळूहळू आरामात करा. आता आवाज यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे ते चायनीज सारखं. हा, आता झालं की हे पावभाजीच आहे, हे मी वापरतो. ह्याला असं मी काहीतरी करतो, पण होतं मस्त. हा, तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स होण्याकरता हा स्मॅशरचा वापर करत आहे, कारण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला नाहीये. बारीकच चिरलाय. हा, चाकू बरोबर नसल्यामुळे आज थोडं जाडा राहायला वाटलं. अच्छा. जास्त बारीक चिरला ना तर ती पेस्ट खाल्ल्यासारखी वाटेल ना. अच्छा, त्यामुळे थोडं अरे कमी करायचं, चटका लागतोय. हळूहळू. आणि आता पॅन्टीला का शर्टाला नाही पुसायचा हात कधी पण. नॅपकिन आहे बाजूला, तुम्ही वापरत नाहीये. हे बघा, हे असं झालं ना की हे करायचं. बापरे, केवढी आवाज ते. चला, हे नीट ठेवायचं. हे नंतर पुन्हा पावभाजीला लागेल ना आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा टोमॅटो हलकासा परतून झालेला आहे. एक पण कांदा बाहेर नाही पडला पाहिजे. कांदे महाग आहेत, टमाटे महाग आहेत असं बोलतात. तर यांची रेसिपी कांदा आणि टोमॅटो जास्त शिजवायचा नसतो, फक्त हलकासा. तुम्ही बघू शकता
आता काय करायचंय? हे एवढं झालं का की असं सगळं काढून घ्यायचं, वेस्ट नाही व्हायला पाहिजे काय पण. हा पण केवढी आवाज ते करताना. मग आता मीठ टाकायचं चवीनुसार. हे चवीनुसार मीठ टाकलं मी. 2 जणांची डिश आहे तर 2 जणांना जेवढं मीठ लागेल तेवढं. बरं, तुम्ही मसाले टाका म्हणजे मी रेसिपी दाखवते. ओ मेरे साले की दीदी, इकडे पण दाखवा. हा मसाला. हा काय काय आहे मसाला? हे सगळे बघा डबे खाली करून दिलेले मला आणि मसाला विचारतात ते सांगतात. हे बघा गरम मसाला आहे, धनेपूड आहे, लाल तिखट आहे, हळद आहे. लाल तिखट घ्यायचं एवढंसं 2 जणांना. हे असं टाकायचं. हो. नंतर हा कोणता आहे? हा गरम मसाला आहे. आणि हा धनेपूड आहे. हा मग ठीक आहे, जे असेल ते सगळं टाकायचं थोडं थोडं, काय होत नाही. अच्छा. हे सिक्रेट मसाला आहे. काय सिक्रेट बिक्रेट नाहीये, जे सगळ्यांच्या घरी असतं तेच आहे. अच्छा. आणि ही हळद आहे. हा, ही पण थोडीशी टाकायची. ही पण थोडी टाकायची. झाले पूर्ण मसाले टाकून झाले. आता नाही ना, अजून तर बाकी आहे का? हे झालं की असं हे ठेवायचं साईडला. हा, हे जरा मिक्स करून घ्यायचं. तर मिस्टर, तुम्ही कितीदा बनवली ही मॅगी? ही मी कमीत कमी 7-8 वेळा बनवली आहे आणि अजूनपर्यंत कधी फेल नाही गेली. मी तर खाल्ली, घरच्यांनी पण खाल्ली आणि ते मला सारखं सांगतात बनवा. म्हणजे टेस्ट छान येते ना. माहित नाही टेस्ट छान आहे की माझ्याकडून कामं करून घेतात, पण मी करतो. हे असं झालं की असं करायचं पुन्हा. आणि आता हे मॅगीचे 2 पाकिट आहेत माझ्याकडे. मी आताच आणले बाजारातून. 14 रुपये एक. जाऊ द्या, मी एक ताटली घेतो. कोणती घेऊ? ही वाली घेतो, मोठी वाली. माझी अर्धी मॅगी खाली पडते नेहमी आणि याच्यात टाकतो. मला मध्ये हे काढायचं होतं म्हणून. हे एक झालं. गॅस बारीक ठेवायचा, नंतर मसाला काळा मसाला होऊन जाईल तुमचा. दुसरी पण काढायची आणि हे वाला पण घ्यायचं. मग हा मॅगी मसाला आहे. अच्छा, हे पण मसाल्याबरोबरच टाकायचे का? आणि हे संपूर्ण मसाल्यामध्ये टाकून द्यायचं. टेस्ट येते, बाकी काय नाही. आणि पसारा नाही करायचा माझ्यासारखा, जसं मी करतो. तरी आज व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे म्हणून जरा पसारा कमीच आहे, नाहीतर खूप जास्त असतो. हे बघा, हे झालेलं आहे मॅगी मसाला. तर कांदा, टोमॅटो आणि घरचे मसाले आणि मॅगी मसाला झालं. आपलं मसाल्यांचं काम संपलेलं आहे. आता हे जरा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे ही रेसिपी मी शोधून काढली आहे. बाकी कोणी करत असेल तर मला काय कल्पना नाही याच्याबद्दल, पण मी अशीच बनवतो आणि मला किंवा घरच्यांनाही आवडते. त्या मानाने तेव्हा माझी वाईफ म्हणजे ही जी रेकॉर्डिंग करते ती बनवायची, ते कोणी खायचंच नाही. मग मी विचार केला जाऊ दे, अरे रे हे पडलं, असं पडता कामा नये. आता तुम्ही बनवताय म्हणजे थोडं जरी पडेलच ना. आता शेफ लोक बनवणार तर पडणार, थोडंसं तर पडणार आणि पडल्याशिवाय टेस्ट काय छान येणार नाही. हे असं झालं ना, हे सगळं असं वेस्ट होता कामा नये. आता याला पाणी टाकायचं आपण. हे कुठे ठेवायचं? असं ठेवायचं कुठे पण. हे पाणी आहे. हे बिस्लरी आहे काय? नाही, आपला साधाच पाणी. ठीक आहे, साधं पाणी पण चालेल. 2 जणांना मला वाटतं एवढं पाणी. अय्यो, हा चालेल, काय नाही, हरकत नाही. आणि नंतर पुन्हा थोडं मिक्स करून घ्यायचं. हे कांदा, टोमॅटो, मसाले झाले आहेत, पाणी टाकलेलं आहे. आता काय करायचंय? अजून बाकी आहे मेन रेसिपी माझी. आता ही इंडियन झाली, आता याच्यात चायनीज मिक्स करायचं आहे. ही इंडो चायना मॅगी माझी. इंडियन प्लस चायनीज रेसिपी आहे माझी. नाव तर खूप छान दिलेलं आहे, इंडियन प्लस चायनीज. हे असं 2 पाकिटे मिळतात. दाखवा इथे. हे रेड चिली सॉस आहे आणि हे सोया सॉस आहे, डार्क कलर. अच्छा. हे अरे बापरे, कुठला पण 1 चम्मच घ्यायचा. चमचा म्हणजे चम्मच बोलले तो. आणि हे 1 चम्मच टाकायचं आपण, चमचा. काय टाकताय आता तुम्ही? हे रेड चिली सॉस आहे. हे मी टाकलेलं आहे. एकदा माझा चमचा असा आतमध्ये पडला होता.
आणि माझा 2 मिनिटं. हो. तर मध्ये मध्ये इथे फोन सुद्धा येत आहे. आता तुम्ही 1 चम्मच म्हणजे 1 चमचा रेड चिली सॉस टाकला तर हे जे ब्लॅक वाला असतं मला हे आवडतं. सोया सॉस म्हणतात मला वाटतं. हे मी 2 चम्मच टाकतो नेहमी. आज व्हिडिओ म्हणून थोडा जास्त टाकतो. आता कंजूसी नाही करत आज. म्हणजे नेहमी कंजूसी करून बनवताय काय? हे झालेलं आहे. हे थोडं टाकायचं पुन्हा जागेवर. हे जरा मिक्स करून घेतो. जरा दाखवा आम्हाला कसं दिसते ते. क्या बात आहे, कलर छान येते. आणि मी काय करतो हे थोडं ना गरम होत होतो. आता गॅस फास्ट करतो. तुम्ही म्हणता ना एक उकळी येऊ द्या, तसं मी काहीतरी करतो. जोपर्यंत हे गरम होत आहे तोपर्यंत हे थोडं मीडियम वर ठेवतो मी. जास्त गरम होईल नाही तर. इथे या, इकडे या बाजूला या बाजूला या. हे मी काय करतो, सगळेजण काय करतात नेहमी मॅगी असंच घेऊन असं 2 पीस करतात आणि टाकून देतात. पण ते खाताना काय होतं मग सगळं असं वाटतं की फक्त मॅगीच येते, टेस्ट येत नाही. तर मी थोडी याचा एकदम असा तुराच करून टाकतो. त्यामुळे मग मसाल्याची चव मस्त येते. तर अख्खी मॅगी टाकायची नाहीये, चुरा करून टाकायचं आहे. हे बघा मी कसं मस्त चुरा केलाय. अरे बापरे. हे बघा थोडंफार राहणार हे चालतं, पण एकदम अख्खी मॅगी नाही टाकायची आपल्याला. ते आलेलं आहे. सांभाळायचं, कधी कधी हे लागतं आपल्याला हाताला. ते कडक असल्यामुळे हे कडक असतं, हे चांगलंच लागतं. मॅगी खाल्ल्याची आठवण राहते की आपण मॅगी खाल्ली होती. हे झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येकदा दर 1 मिनिटाने हात धुता आहे. हे मला सवय आहे. काय असं झालं की मी लगेच हात धुतो. हे आता थोडं आपण फास्ट केला गॅस. हे मिक्स करून घेऊया. तर इथे उकळी यायला पाहिजे. म्हणजे हे ते म्हणतात ना इसको पक जाना चाहिए. व्यवस्थित हे शिजलं पाहिजे. आता थोडी वाट बघायची. त्याला एक उकळी येईल अशी. हे कोणी पण बनवू शकतं घरी. असं काय नाही, बायकोवर डिपेंड राहायची गरज नाही आपल्याला. बायको गेली माहेरी, आपल्या हातानेच मग काम करी. कळलं? म्हणजे एकदाची बायकोला माहेरी पाठवा. आपल्याला पण थोडी फ्रीडम हवी बाबा, स्पेस हवी. म्हणजे कधी एकदाची बायको जाते, गेला तो त्या फोनवर फोन केला. म्हणजे कधी एकदाची बायको माहेरी जाते असं वाटते ना. म्हणजे टॉवेल न दिला हात पुसायला. इथेच होता. आता थोडी थोडी उकळी आलेली आहे. म्हणजे हे शिस्त आहे, काहीतरी शिस्त आहे. आता आपण काय करूया, ही जी मॅगी घेतली आहे ना, हो ती सरळ टाकून द्यायची त्यामध्ये. जास्त काय नाही करायचं. बरं, तर आम्हाला पण दाखवा की कसं. बघा उकळी आलेली आहे मस्त पैकी. हो, पहिले गॅस बारीक करा. अच्छा, आधी गॅस बारीक करायचं, व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. म्हणजे एक प्रकारे आपला ही जी ग्रेव्ही आहे हे रेडी झालेली आहे. बरं, म्हणजे मसाला जे आहे ते तयार आहे. आता मॅगी याच्यात टाकायची आणि शिजवायचं. सगळ्यात मेन तर ग्रेव्हीच असते. मॅगीला काय टेस्ट नसतेच कधी. ते काय फक्त ते पीठ आहे एक प्रकारचं. बरं, त्याची शेवई करून टाकली आहे. याच्यात काय मीठ नाही, काय नाही, काय नसतं. आणि हे मी असं टाकून देतो. मॅगी टाकायची. हे 10 वेळा माझं बाहेर पडतं पॅनच्या नेहमी. आज नाही पडलं, थँक्यू. कारण तुम्ही डिश मोठी घेतली आज म्हणून. हा, आता हे थोडं असं मिक्स करून घ्यायचं आपलं. आणि आता गॅस आपण थोडासा फास्ट केलेला आहे, जास्त नाही. अजून पाहिजे तर थोडी मॅगी टाकू शकतो आपण, पण आम्ही खाणारे 2च जण आहे, मग जास्त मॅगी नको, नाहीतर मलाच कधी कधी खावी लागते. म्हणजे आज बायको खाणार नाहीये, उपवास आहे म्हणून. उपवास आहे ना. बरं, तर फोन सुद्धा येत आहे. माझे सासरे भाऊ आहे, मला माहिती आहे, त्यांना मॅगीचा वास गेला असेल तिकडे.
ही माझी स्पेशल डिश आहे, ही मी याच्यावर झाकतो. अच्छा, म्हणजे नेहमी तुम्ही हीच डिश वापरता झाकायला? हे असं झाकायचं म्हणजे वाफ बाहेर जात नाही आणि लगेच गरम होतं. 2 मिनिटाचे 20 मिनिटं अशीच होतात. हा, तर हे किती वेळ शिजवायचं असं झाकण लावून? हे 5 मिनिटं फक्त, जास्त नाही. अच्छा, 5 मिनिटं. 2 मिनिटात खायची असते. 2 मिनिटात संपवायची असते. आणि ते पसारा तुम्ही बघू शकता. नाही, हे साफ होऊन जाईल, बायको करणार, मी नाही. मी फक्त जमा करून दिलेलं तिला. हे नंतर नीट साफ करा हा प्लीज. कच्ची मॅगी खाताय, वेस्ट नाही करायचं. हे जाऊ दे, हे चालतं. म्हणजे शरीराची पण काळजी घे. आता मी थोडं फास्ट केलेलं आहे आणि पकड आहे. इथं मी विसरलो, ते पकडणे उचलायचं असतं, मी हाताने उचललं. मग मी 2 दिवस घरी आराम केला. चटका लागला मला थोडा. हे बघा, उकळी आलेली आहे. तुम्ही हा कढचीने उलट करून तुम्ही हे झाकण काढलंय, तर ही टिप जरा प्रेक्षकांना सुद्धा दाखवा. ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ना तसंच करायचं. म्हणजे लोक असं काहीतरी करतात, ते काय मला कळत नाही. हे असं काहीतरी डबल ट्रिपल घेतात, असं करा. त्यापेक्षा हे मस्त आपलं. अच्छा, म्हणजे हे बघा ना, झाकण उचलायला मस्त ट्रिक वापरलेली आहे. असं काय नाही, मी मॅनेज करतो. ओके, म्हणजे काहीतरी नवीन प्रेक्षकांना दाखवलेले आहे की जी सांडची येते मागच्या बाजूने तुम्ही ढक्कन त्याचं उचलू शकता. हे नाही, हे ऍक्च्युली आहे ना, हे बॉटल ओपनर आहे. ओके, तुम्हाला माहिती असेल पूर्वीच्या काळी सोडाची लिमक्याची बॉटल जेव्हा यायची तर त्याला ते प्रेस वाला बटन असायचं, ते याच्याने आपण असं ओपन करायचो. त्याच्याकरता होतं. आता त्या बाटल्या गेल्या पण ही पकड राहिली, तर आम्ही असं वापरतो. म्हणजे अजून एक ट्रिक सांगितली आहे की ही एवढी जुनी आहे पकड. हा, म्हणजे तुमच्या लहानपणीची आहे असं सांगू शकता तुम्ही. ओल्ड इज गोल्ड. मी पण जुनाच आहे. ओल्ड इज गोल्ड. आम्ही नाही बाबा, जुने. हे असं बघायचं सारखं. मी जरा त्याला मिक्स करून घेतो एकदा पुन्हा. आम्हाला पण दाखवा की कसं मिक्स करताय तुम्ही. म्हणजे काय ना, सगळी मॅगीला मसाला मस्त लागला पाहिजे. पण आज जरा टमाटे मला बारीक नाही कापता आले. मला वाटतं चाकू खराब होता आजचा. पण दिसायला छान दिसते आणि वास सुद्धा येते मसाल्याची. आणि हे जेव्हा मॅगी बनवतात ना, तेव्हा मसाल्याची वास येत नाही, असं होत नाही. मस्त मसाल्याची वास येते. सुगंध म्हणू शकतो, मसाल्याचा सुगंध जेव्हा मी बनवतो. म्हणजे स्वतः बनवताय तेव्हा सुगंध, आहा क्या बात आहे. हे बघा, असं मिक्स करतो. आणि एकदा हे पॅन पडलं होतं या असं करण्यामध्ये माझ्या हातून. तर मला वाटतं थोडासा गॅस बारीक करा. हे झालेलं आहे. हा, आणि झाकून थोडासा अजून 1-2 मिनिटं ठेवा. आता 2 मिनिटं ठेवायची गरज आहे, जास्त नाही. म्हणजे ती व्यवस्थित शिजली सुद्धा पाहिजे. तर इथे हे बनवतात आहे, पण सारखं मला मध्ये मध्ये सांगावं लागतं की अजून शिजलेली नाहीये, त्याला व्यवस्थित शिजू द्या. आता जाईल, आता संपलं. आता आम्हाला खायचंच आहे डायरेक्ट. बोला, अजून काय विचारायचं तुम्हाला? टॉप सिक्रेट वगैरे याचं काय? टॉप सिक्रेट नाही, हेच सगळं सिक्रेट. नाही, तुम्ही सांगितलं नाही की तुम्ही शिकला कुठून ही रेसिपी. सेल्फ डेव्हलपमेंट. सेल्फ डेव्हलपमेंट आहे का? असं म्हणतात ना, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. भूक लागली की आपोआप सुस्त. म्हणजे जेव्हा बायको घरी नसते किंवा बायको स्वयंपाक करत नाही, भांडणं झाले की आपल्याला सुस्त. मी अंडा पण मस्त बनवतो. तर मग सगळे लोक काय करतात, अंडा पहिल्यात टाकतात, मीठ टाकतात, हलवतात. मी तसं नाही करत. मी पहिल्यात एवढंसं पाणी टाकतो, मीठ टाकतो, विरघळतो आणि त्यात अंडा फोडून टाकतो. पण तुम्ही असं का करता? मला असं वाटतं की ते मीठ व्यवस्थित विरघळते त्यामुळे अंड्यामध्ये, आणि पूर्ण अंड्याला चांगली चव येते. अरे वा. आणि जेव्हा तुम्ही डायरेक्ट मीठ टाकता तर काही ठिकाणी मीठ जमतं आणि अचानक जे अंड असतं ऑमलेट ते खारट बनतं. अच्छा, काही ठिकाणी ते खूप खारट लागतं आणि काही ठिकाणी. त्याचं मी सोल्युशन शोधून काढलं होतं. हे थोडंसं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, विरघळून घ्यायचं, मग नंतर अंड टाकायचं. क्या बात आहे. इथे मॅगी बरोबर खूप सारे टिप्स सुद्धा आपल्याला मिळत आहे. हे जास्त आपण गरम केलं ना, हे चिटकून जातं, तर जरा लक्ष ठेवायचं. मला वाटतं ही मॅगी झालेली आहे ज्याप्रमाणे मी बनवतो. मला जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला, ती पातळ अशी मॅगी नाही आवडत मला जास्त. ग्रेव्हीची मॅगी, ग्रेव्ही वाली मॅगी आवडत नाही, मी प्रिफर नाही करत. मला अशी मॅगी आवडते, थोडीशी सुक्की. आणि मला जास्त ते असं नूडल सारखं लांब लांब पण नाही आवडत. मला असं छोटे छोटे आवडतं की खायला जरा कम्फर्ट व्हायला पाहिजे.
क्या बात. तर मला असं वाटतंय की मॅगी रेडी झालेली आहे. तर तुम्ही गॅस बंद करू शकता कारण खूप हाय आहे. हा, मी गॅस बंद केलाय. हम्म. सेव गॅस, इंधन बचाव. इंधन बचाव. ते मंगल पिक्चर नाही बघितलं? मिशन मंगल. मिशन मंगल. विद्या बालन नाही काय गॅस बंद करून पोराळत होते. मी पण गॅस बंद करून मॅगी येतो. बरं, आता तुमचे मॅगीचे वाडगे कुठे ते शोधावे लागेल तुम्हाला आधी. 2 जण किंवा 3 जण खाऊ शकतात. भूक कशी लागली त्याच्यावर आहे. हे पडलं नाही पाहिजे असं सारखं. आता सोपं आहे. एक बाउल शोधायचे असतात. हे नेहमी घालवतात कुठेतरी. अच्छा, एक बाउल आहे आमचं. तर एक आणि एक व्हाईट कलरचा असतो. आता तो स्टीलचा घ्या, तिथेच आहे बघा. इथे समोरच दिसते. दिसलं का? अच्छा, आता आपण एक प्लास्टिक आणि एक स्टील दोन्ही वापरूया. तर जे येल्लो कलरचा आहे ते मिस्टरांचा आहे. ते नेहमी याच्यातच खातात आणि हे कधी कधी वापरतो. हा नयन खातो याचा. नयन माझा मुलगा खातो याच्यामध्ये. हे नंतर साफ करा प्लीज. आता तुम्हाला दाखवते. यांना आधी सर्व करू द्या, मग दाखवते की फक्त मॅगी करायला किती पसारा केलेला आहे. व्हायला नाही पाहिजे म्हणून मी काय करतो, इथेच मी 2 भाग करून घेतो. हा, म्हणजे तुम्ही पॅन मध्येच. त्याच्यात काय आहे, ते छोटी मोठी भांड असतात ना बाउल. कधी कधी असं वाटतं की ह्याला कमी गेलं त्याला जास्त गेलं. मी इथेच डिवाइड करतो. मला असं वाटतंय की हे बरोबर झालेलं आहे. नाही हो, आम्ही तुमच्याशी नाही भांडणार. हे थोडं जास्त आहे हे मी खाणार. कारण मुलगा लहान आहे ना, त्याला जमणार नाही पूर्ण खायला. अच्छा, तर इथे म्हणजे काय, तो मोठाच आहे आमच्याकरता, तो लहानच आहे. कितवीला आहे हो तुमचा मुलगा आता? आता त्याने 10वी दिली आहे. 10वीच्या मुलग्याला तुम्ही लहान सांगतात आहे. बघा, मुलं किती मोठे झाले तरी लहान. जसं मी माझ्या आई वडिलांकरता लहानच, आता मी म्हातारा व्हायला आलो असं. ते तर आहे, मुलं आपल्यासाठी कितीही मोठे झाले तरी लहानच असतात. आता हे नयनचं काय भारी सर्व करतात ते बघा तुम्ही. डायरेक्ट पॅन मधून बाउल मध्ये. अच्छा, याच्यावर गार्निश वगैरे काय करता तुम्ही की डायरेक्ट? नाही, ते मला येतच नाही. मी डायरेक्ट करतो. आता मी काय करतो, थोडा त्याला मसाला देण्याकरता हे मी असं करतो, म्हणजे त्याला मसाला पण जातो. अच्छा, म्हणजे शेवटचा जे मसाला असतो ते पण इथरचा मी करतो आणि मला पण करतो. फक्त मॅगी बनवायची असते, खायची असते, नंतर पसारा काही साफ करत नाही. हे झालेलं आहे आमची मॅगी बनवून. हा, तर स्पून सुद्धा घ्या. आता हे असं ठेवून टाकायचं, जास्त आपण खराब नाही करायचं. हे सगळं ऑलरेडी पसारा खूप झालेला आहे. तुम्ही घ्या चमचा आणि त्याला द्या फोर्क. हे तो याने खातो, मला जमत नाही याने खायला. अरे बापरे, मला याने जमतं खायला. तर एकाने घेतलेला आहे चमचा आणि एकाला देतात ते, आणि तो याने खातो. ते गरम आहे. हा, झालेला आहे. तुम्ही बघू शकता माझी मॅगी कशी तयार झालेली आहे. थांबा जरा, आम्हाला थांबा जरा. बघा, थांबा. मी माझी मॅगी मसाला मॅगी आम्हाला बघू द्या आधी. क्या बात आहे, छान दिसत तर छान आहे आणि वास सुद्धा खूप छान येते. थांबा जरा, तिकडेच थांबा जरा, बघू द्या ना. मॅगी तयार आहे. हे बघा मॅगी. नाही चला, हा दिवसभर फक्त हेच काय खेळतो कळत नाही. मला पण काय कळत नाही काय खेळतो. बस, तर आता टेस्ट करून. गरम आहे. आता आम्ही लोक खाणार. मस्त झाली. एकदा मसाला त्याला खूप छान बनवतो. नेहमीपेक्षा छान. मस्त झाली. तुमचा उपवास असल्यामुळे तुम्हाला टेस्ट नाही करता येणार. आम्ही उद्या खाऊ, आम्हाला उद्या सुद्धा बनवून द्या. मस्त झालेली आहे. असं आहे की जेव्हा तुम्ही खायला बसलात ना, तेव्हा तुम्ही हे संपेपर्यंत उठणार नाही, अशी टेस्ट आहे. पप्पांची इन्व्हेन्शन आहे आणि नयनला खूप आवडते. खूप आवडतं मला जेव्हापासून शिकले बनायला. तर हा गेम खेळत खेळत उठलेला आहे. आता पूर्ण संपेपर्यंत तो काय उठणार नाही. तर पुढच्या वेळी आपण भेटूया नवीन रेसिपी. तोपर्यंत टाटा, सी यू, बाय बाय. आता तुम्हाला मी दाखवते की किचन मध्ये किती पसारा. तर तुम्ही इथे बघू शकता, फक्त एक मॅगी बनवलेली आहे आणि हा किचनचा तुम्ही
बघू शकता पसारा. हे बघा पॅन आणि हे बघा गॅस कसं झालेलं आहे. जसं काढलेलं आहे तसंच सगळं इथं आहे. तर मॅगी तर खूप छान बनते, आम्ही सगळेच खातो. पण त्याचबरोबर फक्त मॅगी बनवायला तुम्ही बघू शकता किचनचे काय हाल झालेले आहे. तर कशी वाटली आजची ही व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत थँक्यू, टाटा, सी यू, बाय बाय.